आणि हम्म. लढाई जी आहे ना, ती नेहमीच मानवासाठी स्वतःच्या माइंड सोबतच राहिली आहे. पण समजा आपण लढाईच बंद केली तर मग जिंकणं हारणं हा प्रश्नच बंद होऊन जाईल. हो ना? तर विजय जेव्हा तुम्ही लढाई बंद करता तीच तुमची खरी विजय आहे. आणि तोच तोच ऍक्च्युली खरा तुमचा नवीन व्हर्शन आहे. तर आज नवीन वर्ष आणि नवीन ओळख, न्यू आयडेंटिटी रिसेट ला आपण सुरुवात करूया. तर समजा तुम्हाला गुढीपाडव्याबद्दल जे पण ऐतिहासिक माहिती हवी आहे ती तुम्हाला सगळीकडे मिळून जाईल. तुम्हाला खूप साऱ्या कथापुराणांमध्ये खूप साऱ्या गोष्टी पण मिळून जातील. पण आजचा दिवस जो आहे तो फक्त नवीन वर्षाची सुरुवात नाहीये, तर ही नवीन ओळख निर्माण करण्याचा दिवस आहे. तर आज आपण फक्त गोल सेट नाही करणार, आपण स्वतःला पुन्हा डिफाईन करणार आहोत. तर आपण लवकरच सुरू करूया. तुमच्याकडे तुमची गोल्सची लिस्ट तयार आहे. तुम्हाला तुमच्या जीवनात HWRH, हेल्थ, वेल्थ, रिलेशनशिप आणि हॅपीनेस या 4 एरियामध्ये काय हवंय ह्याची तुमची लिस्ट तयार आहे. ठीक आहे. तर आता छोटस एक आपण आधी छोटीशी एक्सरसाइज करणार आहे आणि त्याच्यानंतर आणि आजचा दिवसच आजचा जो सेशन आहे तोच खूप साऱ्या छोट्या छोट्या एक्सरसाइजेस मधून मधून राहतील. म्हणजे ऍट द एंड ऑफ द सेशन तुम्हाला खूप सारी स्पष्टता येईल, खूप सारी क्लॅरिटी येईल. ठीक आहे. तर आजचा दिवस छान आहे आणि आजची ही वेळ छान आहे. तर आजचा कुठलाही तुमचा सगळ्यात महत्वाचा गोल आहे तो पकडून घ्या. किंवा जर तुम्ही 4ही एरियामध्ये गोल्स लिहिलेले आहेत तर त्या 4ही गोल्सला पकडून आपल्याला कल्पना करायची आहे की आपलं जीवन हे जर गोल्स अचीव्ह केलेलं आहे त्यानंतर कसं दिसेल. तर आता थोड्या वेळासाठी तुम्हाला डोळे बंद करायचे आहे. म्हणजे आपण आपली कल्पनाशक्ती आज वापरणार आहे. आपल्या श्वासांकडे लक्ष द्या. त्याला खूप खोलवर आणि दीर्घ नेण्याची गरज नाही, फक्त श्वासांकडे लक्ष द्या. आता एक लांब श्वास आत घ्या. इथपर्यंत आत घ्या की आता थोडी पण हवा आत मावणार नाही. आता त्याला पकडून ठेवा. इतका वेळपर्यंत पकडायचंय की बस, आता मला यावर एक क्षण सुद्धा याला पकडता येणार नाही आणि मग सोडायचंय असं. आता हळूहळू सोडायचंय. आता परत एक लांब श्वास आत घ्या. श्वास धरून ठेवा आणि हळूहळू सोडा. परत एकदा लांब श्वास आत. आणि हा लांब श्वास घेताना बघा कसं पूर्ण ऑक्सिजन जो आहे तो तुमच्या शरीराच्या सगळ्या पेशींकडे पोहोचतोय. तुमचं हृदय, तुमचे लंग्स म्हणजे फुफ्फुस आणि बाकी सगळे आतले जे ऑर्गन्स आहे सगळ्यांना हा पुरेसा ऑक्सिजन मिळतोय आणि तुमच्या शरीरातल्या सगळ्या पेशींना देखील. आता हे करताना तुमच्या तुमच्या शरीरामध्ये ही ऊर्जा जी आहे ही कशी पसरते आहे ह्याकडे लक्ष द्या. छोट्या छोट्या भुकेल्या मुलांना जेवण मिळतं तर त्यांना जसा आनंद होतो तशा तुमच्या पेशी ज्या आहेत त्या आनंदी आहेत कारण त्यांना पुरेसा ऑक्सिजन मिळालाय. आता कल्पना करा की तुमच्या जीवनाचं सगळ्यात महत्वाचं उद्दिष्ट तुम्ही प्राप्त केलंय. हे ध्येय तुमच्या हेल्थ एरियात आहे का? जर हेल्थ एरियात आहे तर तुम्ही स्वतःला निरोगी आरोग्य म्हणजे कसं बघताय? कुठली कृती तुम्ही अगदी आरामात आणि
खूप जास्त प्रयत्न न करता करता आहात. तुमचं शरीर, मन निरोगी, आनंदी आहे. धावताय का? की कुठलं वजन उचलताय? कुठलं ध्यान करताय? की तुमच्या जीवनातली रोजची कामं आणि तुमच्या कार्यस्थळावरची सगळी कामं तुम्ही आरामात करताय आणि तरी रात्री तुम्ही आनंदी आणि उत्साही आहात. तुमचा वेल्थ एरिया कसा आहे? पैशाचंच क्षेत्र. त्यात तुमचं जर ध्येय आहे, तर बघा ते ध्येय प्राप्त झाल्यावर तुम्हाला काय वाटतंय? आणि हे ध्येय प्राप्त झाल्यानंतर ही बातमी तुम्हाला तुम्हाला कुणाला सांगावसं वाटतंय? आणि जेव्हा तुम्ही ही बातमी सांगताय कुणाला, तुमच्या जवळच्या व्यक्तीला, त्यांना कसा आनंद होतोय? तुम्ही कसं सांगताय? बघा स्वतःचा आनंद आणि स्वतःचं नवीन व्यक्तिमत्व. या पैशांचा वापर कसा करणार आहे तुम्ही? स्वतःच्या घराला अजून सुंदर बनवणार आहात की नवीन घरात प्रवेश करणार आहात? तुमच्या कुटुंबियांचे आनंदी चेहरे बघा. आणि त्यांना आनंदी बघून तुम्हाला कसं वाटतंय? घरासमोर नवीन गाडी आहे का? की फिरायला जायचा प्लॅन बनतोय कुठल्या दुसऱ्या देशात किंवा भारतातल्या एका सुंदर जागेवर? किती पर्सेंट इन्व्हेस्टमेंट मध्ये टाकणार आहात? आणि बिझनेस साठी किती बाजूला ठेवणार आहात? आनंदी आहात तुम्ही. आणि तुमच्याच नातेसंबंधांमध्ये पुष्कळसा पुष्कळशे
दोषारोपण क्लिअर झाले आणि आता तुम्हाला तिथे स्वच्छ वाटतंय, तुम्हाला छान वाटतंय. समजा मी तुम्हाला म्हटलं तुमचे नातेसंबंध सगळ्यांसोबत फार छान सुरळीत झालेत, हार्मोनियस रिलेशनशिप्स आहेत, ते तुम्हाला तुमच्या दृष्टीपटलावर कसे दिसतात? कुठली ऍक्टिव्हिटी? तुम्ही मिळून चहा पिताय सगळे, का कॉफी? की सगळेजण घरातल्या डायनिंग टेबलवर मिळून जेवण करताय आणि आनंदाने एकमेकांची विचारपूस करताय? दिवसाची सुरुवात आणि दिवसाचा अंत दोन्ही कुटुंबियांसोबत फार आनंदाने पार पडतोय आणि म्हणून तुमचा आनंद गगनात मावेनासा झालाय. हा आनंद अनुभव करा. कसं वाटतंय? सगळी उद्दिष्ट तुमची प्राप्त झालेली आहेत आणि आता ही उद्दिष्ट प्राप्त होऊन, ही ध्येय मिळून तुम्हाला 6 महिने होऊन गेले. आता काय वाटतंय? मनात शांतता आहे का? समाधान आहे? सगळं छान कसं आटोपलं आणि छान झाला हा प्रवास, अशी भावना येते. ही भावना अनुभव करा. शांतीची भावना, स्थिर असण्याची. आणि समाधान असण्याची. पुढचा 1 मिनिट या भावनेत राहा. याच भावनेत असताना हळूहळू डोळे उघडा. ही भावना जेव्हा तुम्ही अनुभव केली, तेव्हा तुम्हाला एक्साइटमेंट, खूप एन्थुझियाझम, यापेक्षा जास्त 6 महिन्यात जेव्हा झालेले आहेत माझे सगळे गोल प्राप्त होऊन, तर एक स्थिरता, भावनात्मक स्थिरता आली, आनंद किंवा शांतता तुम्हाला फील झाली. तर ती आता कागदावर ती भावना लिहायची आहे. तुम्ही एका शब्दात लिहू शकता किंवा 2 किंवा 3 शब्दात लिहू शकता. कारण की जेव्हा तुम्ही लिहिणार आहे, तर ही भावना आणि ही फिलिंग फ्रिक्वेन्सी तुमच्या ब्रेन मध्ये एम्बेड होणार आहे. ही भावना बस लिहून ठेवा. काय वाटलं तुम्हाला? अ, ह्याला काय म्हणता येईल म्हणजे शांत तर वाटत होतं, फार पीसफुल वाटत होतं आणि स्टेबिलिटी स्टेबल आल्यासारखं आहे. आणि बस आता काहीच नको, बस हम्म. खूप झालंय, भरपूर झालं, हेच तर पाहिजे होतं. अरे वा, खूप ह्याला हम्म. काय शब्द देता येईल याला आपल्याला? हो, काही याला शब्द नाही आठवत आहे. याला ना आपण इंग्लिशमध्ये म्हणतात नथिंगनेस. नथिंगनेस हां. म्हणजे हा, ओके. हं, म्हणजे आसक्ती कसलीच नाही आता. जे हं, ते सगळं मिळालं. आणि बघा हं. तुम्ही
आपल्याला म्हणजे ही जी भावना जर तुम्ही सगळ्यांनी अनुभवली आहे, तर आनंद, शांतता एक वेगळ्या प्रकारची स्थिर वाटतंय, जसं तुम्ही म्हटलं आता यावर काहीच नको. तर हे आपलं ऍक्च्युली हं, हायेस्ट पर्पज आहे, म्हणजे ही फ्रिक्वेन्सीची सगळ्यात हायेस्ट फ्रिक्वेन्सी आहे. हायेस्ट फ्रिक्वेन्सी. आता तुम्ही बघा, स्वतःच निरीक्षण करा. तसं पाहिलं तर तुम्हाला ना पैसे हवे आहे, ना तुम्हाला म्हणजे रिलेशनशिप, काहीच नकोय तुम्हाला. तुम्हाला ही भावना हवी आहे, कारण तुमचे सगळेच गोष्ट तुम्हाला या भावनेकडे घेऊन जातात. बरोबर आहे? तर आता ही जे तुम्ही म्हटलं ना, शांतता आहे, एक स्थिरता आहे. तर आपल्याला आपले गोल्स अचीव्ह करण्याची इतकी डिझायर का आहे मग? हा पुढचा प्रश्न येतो. मग मला इतकी इच्छा का आहे यशस्वी व्हावं, किंवा मी हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे, किंवा माझ्या नातेसंबंधांमध्ये इतकी म्हणजे किटकिट आहे, की ते छान व्यवस्थित झालं. मग ही इच्छा का आहे, जर हेच गोल आहे तर? तर ही जी इच्छा आहे ना आपली, आपल्या मनात पैशांबद्दल असू शकते, म्हणजे आपल्या प्रोफेशनमध्ये असू शकते, आपल्या नातेसंबंधांमध्ये असू शकते, आपली पर्सनल डिझायर असू शकते. ऍक्च्युली हे हा एक मार्ग आहे, हा पाथवे आहे. निसर्गाने तुम्हाला ही आसक्ती दिलेली आहे, जेणेकरून आसक्ती नसतानाची जी भावना आहे ती तुम्ही अनुभव केली पाहिजे. दुःख दिलेलं आहे म्हणजे तुम्हाला आनंदाची किंमत असली पाहिजे. अंधार दिलेला आहे जेणेकरून दिवस आल्यावर तुम्हाला आनंद झाला पाहिजे. तर आपले सगळे स्वप्न जे आहे ना, जर तुम्ही विचार करा तुम्हाला काहीच स्वप्न नाही, एक एक दिवस, एक एक तास काढणं मुश्किल होऊन जाईल. का जगायचं? आणि ज्या ज्या लोकांचे स्वप्न जे आहेत ते भरपूर असतात, ते जास्त आनंदाने उत्साहाने जगतात. तर स्वप्न असणं म्हणजे आसक्ती आहे आणि ते वाईट आहे असं नाहीये. स्वप्न असायला हवं. सकाळी उठल्याबरोबर चैतन्य वाटायला हवं, कशासाठी तरी तयार व्हायचंय, कशासाठी तरी बाहेर जायचंय, कशासाठी तरी स्वयंपाक करायचाय, कुणासाठी तरी काही करायचंय. बरोबर? तर स्वप्न तर असायला हवी. तर आता ही स्वप्न जेव्हा तुमच्या जीवनात पदार्पण करतात, तेव्हा तुम्ही बघितलं असेल, सगळ्यांनी बघा, तुम्हाला खूप एक्साइटमेंट फील नाही झाली जेव्हा मी म्हंटल 6 महिने होऊन गेले? जेव्हा तेव्हाच्या तेव्हा झालं, मग तुम्हाला एक्साइटमेंट फील झाली. बरोबर आहे? खूप आनंद, खूप उत्साह. मी म्हंटल आता 6 महिन्यापासून तुमच्या घरासमोर ती गाडी उभी आहे, किंवा तुमच्या नातेसंबंधात सगळं व्यवस्थित आहे, किंवा तुमचं नवीन घर जसं तुम्हाला हवं तसं आहे. आता ती एक्साइटमेंट नाही आहे, आता एक शांतता आणि स्थिरता आहे. बरोबर आहे? सगळ्यांना हेच फील झालं की यापेक्षा काही वेगळं आहे, तुम्ही शेअर करू शकता. तुम्ही अनम्यूट करू शकता स्वतःला, किंवा तुम्ही चॅट बॉक्समध्ये करू शकता, आणि समजा तुम्हाला वाटतं तुम्ही याच्याशी रिलेट करताय, तर तसं सांगा. येस. असंच फील झालं मॅडम. असंच पल्लवी फील मॅडम, झालं ना? रेखा मॅडम जे हो, हो. व्हेरी गुड. म्हणजे आता आपण रेखा मॅडम म्हणजे रिप्रेझेंटेटिव्ह घेऊ आपल्या ग्रुपचे. तर आता यांची जी भावना आहे, हीच भावना आपल्याला ऍक्च्युली 6-7 महिन्यानंतर असं खूप काही नाचावं असं नाही वाटत, आपला गोल कम्प्लीट झाला म्हणून. आपल्याला एक स्थिरता येते, आपल्याला एक म्हणजे शांतता येते, आणि रोज एक निवांतपणे बसून आपल्या घरात बसलोय आणि सगळी काही आपण दिनचर्या तशीच करतो जशी आज करतोय. आता पुढचा प्रश्न, मग आजचं जे आपलं वर्षन आहे, आजचं आपलं जे स्वरूप आहे, आणि आपलं गोल्स अचीव्ह झाल्यानंतर 6 महिन्यानंतर जे स्वरूप आहे, यात आणि यात काय फरक आहे? नाही, हे असंच आजची छान सुरळीत छान फार चालायला पाहिजे. हं. हम्म. रेखा मॅडम बोला. म्हणजे आजची मी फार रेस्टलेस वाटते आहे मला, हा, व्हेरी गुड. की कधी होईल, कधी होईल असं. आणि ती जी आहे ती म्हणते बस आता ह्याच्यानंतर काहीच नको. फार पीसफुल, शांत आहे ती. व्हेरी गुड आन्सर. म्हणजे आज आपल्याला एक अस्वस्थता आहे, थोड्या बहुत प्रमाणात सगळ्यांना एक अस्वस्थता आहे, की ते माझ्याकडे नाहीये ना सध्या. आणि जेव्हा आपण 6 महिन्यानंतरच पाहतो, त्या व्यक्तीकडे सगळं म्हणजे आपले गोल्स अचीव्ह झाल्यानंतर 6 महिन्यांनी बघतो, तिचे तर सगळे स्वप्न आणि ध्येय प्राप्त झालेले आहे. तर ते वर्षन आणि ते स्वरूप स्वस्थ आहे. बरोबर? तर आता फ्रिक्वेन्सीमध्ये तफावत आहे, खूप. त्या स्वरूपात तफावत आहे. बरोबर? आता आपलं ध्येय काय आहे माहितीये आजपासून? आपलं ध्येय आहे, ते जे वर्षन आहे, ते जे स्वरूप आहे, स्वस्थ, शांत, निरामय आनंद अनुभव करणारं, निवांतपणे आपली
दैनंदिनी घालवणारी व्यक्ती, त्या फ्रिक्वेन्सीमध्ये आपण दिवसातून जास्तीत जास्त वेळ राहण्याचा प्रयत्न करणे, हे आपलं ध्येय आहे. हम्म. तर आजपासून आपलं कुठलंही ध्येय मिळवण्यासाठी स्ट्रगल करणार नाही आपण. आपण फक्त त्या फ्रिक्वेन्सीमध्ये राहणार. आता बघा, त्या जर तुम्ही फ्रिक्वेन्सीमधून राहण्याची सवय केली आजपासनं, तर आपला बीटा फॉर्म्युला किती सोपा होईल फॉलो करायला. म्हणजे आपले बिलीफ्स, इमोशन्स, थॉट्स हे बदलवण्याची गरजच नाहीये. ऍक्शन जेव्हा येतील तर एका शांततेने येतील, त्याच्यासोबत काही स्ट्रगल नाहीये. आणि अटेन्शन, जेव्हा मी स्तब्ध आहे, स्थिर आहे, तर माझं अटेन्शन अनवॉन्टेड गोष्टींकडे जाणारच नाही. कारण मला माहितीये माझं ध्येय तिथे राहणं नाहीच आहे. माझं ध्येय आहे स्थिरता, स्तब्धता आणि निवांतपणे आपली दैनंदिनी घालवणे आणि आनंद फील करणे. आणि हे का आवश्यक आहे? कारण तुम्हाला ध्येय, तुम्हालाही तुमचं ध्येय, स्वप्न हे का दिलेलं आहे? तुम्हाला अस्वस्थ करायला नाही. तुमच्या जीवनाला काही हेतू पाहिजे, नाही तर तुम्हाला निरर्थक वाटेल. आणि समजा तुम्हाला ते स्वप्न दिलेलं आहे, तर निसर्गाचं म्हणणं हे नाहीये की तू अस्वस्थतेत जग. पण आपण जर आजच स्थिर, स्वस्थ आणि आनंदी आहोत, तर आपण जीवनाचं जे पर्पज आहे, म्हणजे जे जीवनाचं आपलं उद्देश आहे, ते घेऊन जगतोय, म्हणजे आपला प्रवासच सुंदर होतोय. याचा अर्थ आपण कसंही एका नॉन एसी बसमध्ये गरमीत, अंधारात बस खराब झालीये, कसं तरी आपण नागपूर ते मुंबईचा प्रवास करणार नाहीये. आपण बिझनेस क्लासचं तिकीट घेऊन आधीच आनंदाने, शांतीने प्रवास करणार आहे. आणि त्याला आपल्याला जास्तीचे पैसे लागत नाही ना, ते फ्री आहे. तरी आपण रोजच्या जीवनामध्ये त्या खडखडत्या बसमध्ये बसण्याचा चूज करतो, जेव्हा आपल्या हातात ऑलरेडी तिकीट आहे बिझनेस क्लासचं दिलेलं. तरी आपण काय चूज करतो? नाही, थोडा त्रास होऊ दे, स्ट्रगल केलं तरच पैसे मिळतात, स्ट्रगल केलं तरच मिळेल. पण स्ट्रगल करण्यासाठी तुम्ही जन्माला आलेच नाहीये. आता बघा, आजपर्यंत फक्त काही सेकंडसाठी किती जास्त आपण स्ट्रगल केलंय आपल्या जीवनामध्ये. तुमचे नातेसंबंध टिकवून ठेवण्यासाठी आतली तगमग, तुमचं बिझनेसला ग्रो करण्यासाठी पैशामध्ये धडपड, माझ्यासाठी हा पैसा न ठेवता मुलांच्या शिक्षणासाठी किंवा दुसऱ्यासाठी ठेवावा, ही ही त्यागवृत्ती, पण त्यातही आनंद घेण्याचा प्रयत्न करणारी व्यक्ती. स्वतःला जेव्हा काही हवं होतं किंवा इच्छा होती, तरी स्वतःवर डाऊट केला. नाही नाही, काय माहित मी पात्र आहे का. बरेचदा कुठल्या कामाला यश येणार असेल, पण उगाचच त्याला सोडून दिलं किंवा थांबून गेलो त्या प्रवासात. ते तुमचं जुनं स्वरूप आठवा. थोडं शांतपणे ऑब्झर्व करा त्या व्यक्तीला. जजमेंट नका क्रिएट करू, फक्त ऑब्झर्व करा. त्या व्यक्तीची वृत्ती कशी होती, ते स्वरूप कसं वागत होतं, ते स्वरूप किती अस्वस्थ होतं. आता पुढचा प्रश्न आहे, जर हा नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे, तर या नवीन वर्षामध्ये मला कुठलं स्वरूप स्वतःत अवतरित करायचं आहे. आता तुमच्या जवळ जे कलर्ड पेन्स आहेत, त्यापैकी कुठलाही तुमच्या आवडीचा रंग घ्या. निळा आणि काळा सोडून, समजा लाल असेल तर छान, म्हणजे तुम्हाला असं ना ठसठशीत दिसलं पाहिजे स्वतःचं अक्षर. आणि थोडं मोठ्या अक्षरामध्ये लिहा, या नवीन वर्षात मी कोण बनत आहे याचं उत्तर. आणि याचं उत्तर तुमच्या व्हिज्युअलायझेशन मध्ये लपलेलं होतं. 6 महिन्यानंतर तुम्ही स्वतःला कसं बघता तुमचे गोल्स अचीव झाल्यावर. तर या नवीन वर्षात मी कोण बनत आहे, हे वाक्य फार महत्वाचं आहे. तर अगदी 1 मिनिटाची शांतता आणि अगदी स्थिरतेने लिहा.
लिहिलंय? छायाताई तुम्ही लिहिलंय? श्वेता मैडम, क्या आपने लिखा है? हाँ, लिहिलं मी. लिहिलंय, व्हेरी गुड. आशाताई तुम्ही लिहिलंय? कल्पना मॅडम, मॅजिक, मेघा, सुषमा मॅडम, जर तुम्ही लिहिलं आहे तर तुम्ही चॅटबॉक्स मध्ये लिहा डन म्हणून. अविनाश सर, तुमचं लिहिणं झालंय का? तुम्ही जर लिहिलेलं आहे ते वाक्य तर चॅटबॉक्स मध्ये लिहा डन, किंवा काहीतरी मला कळलं पाहिजे की तुमचं झालेलं आहे. प्रोसेसमध्ये आहात तर लिहा. कारण जेव्हा आपण सगळे एकत्र असतो आणि या स्पेसमध्ये असतो, ही वेळही सुंदर, हा दिवस सुंदर, तर आता तुमची फ्रिक्वेन्सी खूप हाय आहे. या फ्रिक्वेन्सीमध्ये तुम्ही जे लिहाल ते तुमचं वास्तविक स्वरूपात येण्याची जी क्षमता आहे ती खूप जास्त वाढून जाते तुमच्यासाठी. डन, व्हेरी गुड. कमीत कमी 5 रेस्पॉन्सेस आले तरच आपण समोर जाऊ. कारण पुढचं पाठ आणि मागचं सपाट असं करायचं नाही आणि सगळ्यांना सोबत समोर जायचंय. व्हेरी गुड. सो आता मला 3 रेस्पॉन्सेस आलेले आहेत. व्हेरी गुड, थँक्यू. सुपर सुपर. सुषमा मॅडम, मॅजिक, गॅलेक्सी A52 तुमचं पण येऊ द्या. व्हेरी गुड छाया मॅडम. सगळेजण तुम्ही जर पार्टिसिपेट कराल ना तर तुम्हाला एकमेकांच्या सगळ्यांच्याच ऊर्जेचा फायदा होतो, हो ना. आता तुम्ही हे लिहिलेलं आहे तुमचं वाक्य. आता मी काही वाक्य म्हणणार आहे, याच्यामध्ये कुठल्या वाक्यासोबत तुम्हाला जास्त कनेक्ट होतं ते कनेक्ट ऐकायचं, ते ऐकायचं ते वाक्य आणि मग त्याला लिहून घ्यायचं. मी माझं कॉन्फिडंट व्हर्शन बनत आहे, म्हणजे आत्मविश्वासी व्यक्ती बनत आहे. दुसरं वाक्य आहे, जर तुमचं गोल्स पैशाच्या एरियात आहे, मी फायनान्शियली स्ट्रॉंग व्यक्ती आहे. जर तुमचा मनी गोल आहे, मी फायनान्शियली स्ट्रॉंग व्यक्ती आहे. आणि तिसरं वाक्य आहे, मी शांत आणि ग्राउंडेड व्यक्ती आहे. मी शांत आणि स्थिर व्यक्ती आहे. यापैकी कुठलं वाक्य तुम्हाला आवडलं ते वाक्य तुम्ही तुमच्या डायरीमध्ये लिहून घ्या. तुम्ही आता जे स्टेटमेंट लिहिलं त्याच्या खाली. मी कॉन्फिडंट व्हर्शन बनत आहे, जास्त आत्मविश्वासू. मी फायनान्शियली स्ट्रॉंग व्यक्ती आहे. मी शांत आणि स्थिर आहे. यापैकी तुम्हाला जिथे कनेक्शन वाटतं ते लिहा. आता हे जे आहे ना, हे तुमचं आयडेंटिटी स्टेटमेंट आहे आणि जे तुमच्या इंटेन्शन सोबत अलाइंड आहे. तर तुमची इंटेन्शन जे आहे ते एक आयडेंटिटी असलं पाहिजे, ते गोल नाही आहे. आता तुम्हाला जे अचीव्ह करायचं आहे ना, त्या गोलच्या म्हणजे आता मी तुम्हाला काय क्रिएट करते की तुम्ही त्या फुलपाखराच्या मागे धावत राहणे जे आहे ना, चेजिंग, हे तुम्ही आजपासून बंद करणार आहे. आजपासून तुम्ही आकर्षित करणारी व्यक्ती जसं काही चुंबक आहे ते बनणार आहे. जर प्रत्येक वेळेस तुम्हाला धावायचंच आहे आणि ही रेस संपतच नाही, किती थकवणारा होऊन जाईल जीवनाचा प्रवास, बरोबर आहे की नाही. पण समजा आपण जिथे बसलोय तिथेच आपोआप आपल्याकडे काही आकर्षित होतंय, ही भावना किती सुंदर, बरोबर. तर तुमचं इंटेन्शन एक आयडेंटिटी असली पाहिजे, ते गोल नाहीये. तर आपण आजपासून गोलच्या मागे धावणार नाहीये. आता आपल्याला आपला जो बीटा स्कोअर आहे त्याचं महत्व हळूहळू आपल्या जीवनात अजून वाढणार आहे. कारण जेव्हा आपला 10वा दिवस राहील आपण परत आपल्या बीटा स्कोअरवर जाणार. ठीक आहे. आणि मग बघणार, परत आपण क्लॅरिटी आणणार की आता या व्हर्शनची जेव्हा आपण प्रॅक्टिस करू पुढचे 10 दिवस या व्हर्शन मध्ये राहण्याची, आणि आता आपण जे वाक्य लिहिलंय आपल्याला यातच आपल्याला राहायचंय. आता वरती जे तुम्हाला सांगितलं होतं कलर्ड पेन मध्ये लिहा की तुम्ही स्वतः या वर्षात कोण बनत आहे. आणि आता तुम्ही एक पॉवरफुल इंटेन्शन ठरवलंय, मी कॉन्फिडंट आहे, फायनान्शियली स्ट्रॉंग आहे किंवा शांत आणि स्थिर आहे. तर आता हे 2 वाक्य जे आहेत ना, हे तुम्हाला एका वेगळ्या कागदावर किंवा तुम्हाला जसं आता हे मी लिहिलेलं आहे इथे, आय एम अ नर्वस सिस्टम परफॉर्मन्स आर्किटेक्ट.
अलाइनिंग इमोशनल स्टेबिलिटी फॉर प्रोफेशनल्स ऑपरेटिंग अंडर प्रेशर. तर असं एका तुमच्या कुठल्याही खरड्यावर लिहायचं आहे आणि 2-3 त्याचे व्हर्जन बनवा. एक फ्रीजवर चिपकवा, कारण आपण पाणी प्यायला किंवा अन्न, स्त्री असो की पुरुष, फ्रीजला आपण हात लावतोच, है ना. मग तुमचा कुठला टेबल आहे का, किंवा तुमची अशी कुठली घरात किंवा तुमच्या वर्क प्लेसवर एक अशी जागा आहे का जिथे तुम्ही जास्त वेळ घालवता, तिथे एक ठेवा. आणि एक जे आहे तुमच्या झोपायच्या उशीखाली किंवा त्या टेबलावर किंवा साईड टेबलावर ठेवा, की तुम्ही उठल्यावर किंवा झोपताना ते रोज असं वाचलं, ठेवलं आणि आनंदाने स्थिर मनवृत्तीने तुम्ही झोपून गेले. पण जेव्हा जेव्हा तुमचा नुसता हात जरी लागला तर अरे त्यात तर ते लिहिलेलं आहे, आणि तुम्हाला बिना कारणाचा आनंद होईल, बस त्या चिटला किंवा त्या खरड्याला हात लावून. तर असे 3 ते 4 आपल्याला आज बनवायचे. खूप मोठं काम आहे का, मेहनतीचं काम आहे का, 5 मिनिटात होणार आहे? असं एकदम आरामात होईल ना. व्हेरी गुड. आणि आपल्या आवडीच्या रंगाच्या पेनाने लिहायचंय. स्केच पेन घ्या, पेन घ्या, हायलायटर घ्या, काही पण कुठल्याही पेनाने लिहा. कोणत्या रंगाने लिहिताय हे महत्वाचं नाहीये, तुम्ही लिहिताय हे महत्वाचं आहे. आणि लिहिताना ती भावना अनुभव करा. काय लिहायला सांगितलं मॅडम? थोडस दुर्लक्ष झालं माझं. तुमचा प्रश्न परत विचारा. आता तुम्ही काय सांगितलं ते मी आता ऐकलं नाही. तर तुम्ही आता ही एक्सरसाइज केली की तुम्ही तुमचा या वर्षी कुठलं वर्षन, कुठलं स्वरूप बनत आहे हे तुम्ही प्रश्नाचं उत्तर लिहिलंय. हो हो. हा. आणि त्याच्यानंतर मी आता 3 ते 4 वाक्य म्हटले होते, ते वाक्य लिहिले मी. आत्मविश्वासू आहे, किंवा मी फायनान्शियली स्ट्रॉंग आहे, मी शांत आणि स्थिर आहे. तर हे 2 वाक्य, म्हणजे याच्यातलं एक वाक्य, आणि मी या वर्षात काय बनत आहे, माझं कोणतं स्वरूप या वर्षी होत आहे, या 2 वाक्यांना तुम्हाला 3 ते 4 छोट्या छोट्या खरड्यांवर लिहायचंय आणि ते वेगळ्या वेगळ्या ठिकाणी चिपकवायचंय. फ्रीजवर चिपकवू शकता, एक तुमच्या वर्किंग टेबल असेल तिथे ठेवू शकता, एक तुम्ही जिथे जास्त वेळ घालवता, तुमची वर्क प्लेस असेल किंवा घरी असेल तिथे ठेवू शकता. तर याने काय होईल, हे परत परत तुम्हाला वाक्य दिसत राहील. आज आपण इकडे 1 तास भेटतो, त्याच्यानंतर 23 तासापर्यंत हे लक्षात कसं राहणार. तर वेगळ्या वेगळ्या ठिकाणी जेव्हा तुम्ही हे ठेवणार तर तुम्हाला काय आठवेल, आता या वेळेस आपण जे संभाषण केलेलं आहे, ह्या संभाषणाचं आणि त्या वाक्याचं आता कनेक्शन झालेलं आहे. तर ही एनर्जी आणि ही ऊर्जा तुम्हाला परत परत त्या फ्रिक्वेन्सीमध्ये घेऊन जाईल. आणि जितके हाय फ्रिक्वेन्सीमध्ये तुम्ही राहाल, मॅनिफेस्टेशन इज द गेम ऑफ फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सीचा अर्थ काय, फ्रिक्वेंटली होणार. फ्रिक्वेंटली म्हणजे वारंवार. वारंवार तुम्ही कुठली भावना अनुभवताय, वारंवार तुम्ही कुठले विचार करताय, वारंवार तुम्ही कुठल्या मान्यतेत जगताय, वारंवार तुम्ही कुठल्या धारणेत आहात, वारंवार तुम्ही कुठली कृती करता, वारंवार तुम्ही कुठे लक्ष देता, ते तुमचं भविष्य बनवतं. ठीक आहे, लक्षात आलं छायाताई तुम्हाला? व्हेरी गुड, धन्यवाद. तर आता काय करायचंय तुम्हाला, आता हे एक्सरसाइज कळलेली आहे. आता आपल्या हृदयावर एक हात ठेवा आणि डोळे बंद करा आणि मनात आणि मोठ्याने म्हणायचंय, आजपासून मी माझी नवीन ओळख स्वीकारत आहे. स्वतःला ऐकायला आलं पाहिजे स्वतःचे शब्द. आजपासून मी माझी नवीन ओळख स्वीकारत आहे. मी आत्मविश्वासू, आनंदी, स्थिर, समृद्ध व्यक्तिमत्व, जिच्याकडे निरोगी आरोग्य आहे आणि निरामय आनंद अनुभव करता येतो, मी अशी व्यक्ती आहे. मी आनंदी, शांत आणि समृद्ध आहे. बस, स्वतःचे शब्द स्वतःला ओळखायला ऐकायला येऊ द्या आणि आता डोळे उघडा. आता हे आहे तुमचं कनेक्शन विथ सेल्फ. आता तुम्हाला या संभाषणातून जी ऊर्जा मिळालेली आहे, आणि तुम्ही स्वतःचे शब्द पण ऐकले, इथले पण शब्द ऐकले, आणि आपण 10 ते 12 लोक हे सोबत करताय, याची जी ऊर्जा आहे ना, याची जी किंमत आहे ही आपण मोजूच शकत नाही, कारण याची जी ऊर्जा आहे ती खूप हाय आहे. आता आपल्याला परत परत या ऊर्जेत आणि या फ्रिक्वेन्सीमध्ये राहायचंय. मग त्यासाठी काय करायचं, तर आता आपण काय करायचं, 3 गोष्टी. आता परत डोळे बंद करणार आहे आपण, कारण आता आपण कृतज्ञतेचा अभ्यास करणार आहे. ठीक आहे, डोळे बंद करायचे आणि आता माझे शब्द ऐका, आणि जेव्हाही मी एक तुम्हाला वाक्य किंवा प्रश्न देईल त्याबद्दल तुम्हाला जे आठवतंय
त्याची कल्पना करायची आणि त्याकडे लक्ष द्यायचं आणि त्यातला आनंद अनुभव करायचा आहे. जेवढा जास्त आनंद आणि कृतज्ञता अनुभव कराल तितकी तुमची फ्रिक्वेन्सी हाय होईल. तुमच्या आयुष्यात कुठल्या 3 बेस्ट गोष्टी झालेल्या आहेत? तुमच्या आयुष्यात झालेल्या बेस्ट 3 गोष्टी आठवा. त्या 3 गोष्टी कुठल्याही असू शकतात. तिथेच राहा, तिथला आनंद अनुभव करा. आता तुमच्या जीवनातल्या कुठल्या परिस्थिती, गोष्टी किंवा व्यक्ती तुम्हाला सपोर्ट करतात असं तुम्हाला वाटतं? तुम्हाला त्यांचा आधार वाटतो. आणि त्यांचा विचार केल्यानंतर तुमचं मन प्रफुल्लित होतं. आता पुढचा प्रश्न, कुठले तुमच्या जीवनातले ते ब्लेसिंग्ज आहेत जे कदाचित तुम्ही इग्नोर केले आहे, पण त्या तुमच्या जीवनात फार महत्वाच्या आहेत? ते व्यक्ती असू शकतात, परिस्थिती असू शकतात, काहीही असू शकतं. कोणत्या ते 3 ब्लेसिंग्ज आहेत ज्या तुम्ही इग्नोर केल्या आहे आणि आता तुम्ही ते शोधताय? ठळक ठळक मला लक्षात राहतं, पण काही काही आधार किंवा काही काही चांगल्या गोष्टी कदाचित, जसं आपण मीठ विसरून जातो भाजीतलं, तसं कदाचित मला विसर पडलाय. त्याला शोधा. कोणते ब्लेसिंग्स तुम्ही कदाचित इग्नोर केले आहेत? असा विचार करा जसं काही एक हरवलेली वस्तू सापडण्याचा प्रयत्न करताय, खूप शोधताय, ती हरवलेल्या वस्तूला खूप शोधताय, आणि जसं ती मिळाली तुम्ही म्हणताय, थँक्यू, धन्यवाद, मी आभारी आहे. असे 3 ब्लेसिंग शोधायचे. जर त्यापेक्षा जास्त सापडले तरी चालेल, पण त्यापेक्षा कमी नको. आणि तुम्हाला एक आहा मोमेंट मिळाला, एक वाव मोमेंट मिळाला. वाव, ही इतकी मोठी ब्लेसिंग माझ्याकडे होती, पण मी याकडे लक्ष नाही दिलं किंवा याचा विचार नाही केला. आणि तुम्ही लगेच एका छोट्या बाळासारखं कुतूहल मनात ठेवून त्याला धन्यवाद म्हणताय. मी आभारी आहे की हे आशीर्वाद माझ्या जीवनामध्ये आहेच. जे आहे त्याबद्दल जेव्हा आपण कृतज्ञता व्यक्त करतो, तेव्हा जे आपल्याला हवं आहे त्याला आपण आमंत्रित करतो.
या नवीन वर्षाच्या नवीन दिवशी आपल्याला जे हवं आहे त्याला आमंत्रित करणारच, आणि जे आहे त्याबद्दल आपण कृतज्ञ राहणार. आता तुमच्या या कृतज्ञतेच्या फ्रिक्वेन्सीमध्ये राहा, डोळे बंद ठेवा, तो आनंद अनुभव करा, आणि आता स्वतःच्या हृदयाकडे लक्ष द्या. कसे त्याचे ठोके संथपणे तुम्हाला जिवंत ठेवताय, जसं काही एखाद्या छोटासा दिवा आहे तो तेवत आहे. आता आपल्या हृदयाकडे लक्ष ठेवताना स्वतःला म्हणा, मी एक शक्तिशाली आणि तरी पण शांत व्यक्ती आहे. मी एक शक्तिशाली आणि शांत व्यक्ती आहे. मोठ्याने म्हणा, म्हणजे स्वतःच्या कानांना ऐकायला आलं पाहिजे. मी एक शक्तिशाली आणि शांत व्यक्ती आहे. मी एक समृद्ध व्यक्ती आहे. धनलाभ, समृद्धी आणि शांती माझ्याकडे फार लवकर आकर्षित होतात. माझं मन, माझं शरीर आणि माझी ऊर्जा या यशाला सपोर्ट करत आहे, आधार देत आहे. मला जे हवंय जीवनात त्याच्याशी संबंधित नवीन संधी माझ्याकडे सहज आकर्षित होतात. कारण मी एक स्थिर, शांत, आनंदी, शक्तिशाली, समृद्ध व्यक्ती आहे. दिवसेंदिवस माझं ऊर्जा वलय मजबूत आणि सुंदर होत आहे. माझ्या स्वप्नांची फ्रिक्वेन्सी म्हणजे ऊर्जा आणि माझी ऊर्जा समतल आहे. आणि ही नवीन ओळख आणि हे माझं स्थिर आणि शांत व्यक्तिमत्व आजपासून मी जगणार, हे माझं वचन आहे. आता बघा काय भावना निर्माण होते आत. शरीरातला रक्तप्रवाह कसा संथ झालेला आहे. स्वतःच ते स्वरूप बघा स्वतःच्या दृष्टीपटलावर आणि कल्पना करा की आता हे जे स्वरूप तुम्ही निर्माण केलंय स्वतःच्या मनात, स्वतःच्या हृदयात, हे स्वरूप आजपासून आपल्या घरातल्या कुटुंबियांना भेटणार आहे. आपल्या वर्क प्लेसवर, बिझनेस किंवा जॉबच्या जागेवर जाऊन सगळ्यांना विश करणार आहे. आणि हे स्वरूप आपल्या कामाची नवीन दिशा ठरवणार आहे. हे स्वरूप रोज जास्तीत जास्त वेळ आनंदी आणि शांत असतं, आणि म्हणून जेव्हाही कुठलंही दडपण येतं किंवा कुठलीही समस्या येते त्याचा तोडगा काढणं फार सोपं असतं. घाबरून न जाता खंबीरपणे कुठल्याही परिस्थितीत शांतीने उभं राहणे, यालाच म्हणतात शक्तिशाली असणे. ही शक्ती अनुभव करा आणि कुठल्याही छोट्या मोठ्या
प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा संधी शोधणे, त्याला अनुकूल बनवणे आणि सगळ्यांसाठी उपयुक्त बनवणे, यात तुम्ही फार एक्सपर्ट झालेले आहात. तुमच्या आजूबाजूच्या सगळ्या लोकांना तुमचं कौतुक वाटतं, त्यांना तुमचा आधार वाटतो. तुम्ही असण्याने त्यांना फार सुखरूप असल्यासारखं आणि समाधानी असल्यासारखं वाटतं. आता जीवनाची खुमारी वाढलेली आहे. सगळे फार आनंदी आहात कारण तुम्ही त्यांच्या जीवनात आहात आणि त्यांचं प्रेम आणि कृतज्ञता ते व्यक्त करत आहेत. कल्पना करा की ते त्यांचं प्रेम तुमच्यासाठी आणि तुमच्या प्रती कृतज्ञता, आदर आणि सन्मान व्यक्त करतात आहे. तुम्हाला असं वाटतंय की हा क्षण तर माझ्या जीवनाचा सगळ्यात आनंदी क्षण आहे. तुमची ध्येय, तुमची उद्दिष्ट ते मिळण्यापेक्षा पण जास्त आनंद तर जेव्हा माझ्या आजूबाजूच्या लोकांनी कृतज्ञता व्यक्त केली तेव्हा मला जास्त झाला. हे का झालं? इतके दिवस तर झालं नाही. कारण हे माझं नवीन स्वरूप आहे आणि आजपासून माझ्या नवीन स्वरूपाला मी इतका सुंदर स्वीकार करणार आहे. माझ्या जुन्या स्वरूपातल्या जे पण गुण आणि गोष्टी आज नवीन स्वरूपाला गरज नाही, त्याला सोडून द्यायला मी तयार आहे. कारण ती माझी ओळख नाहीये. आज मी माझी नवीन ओळख निर्माण केली, याबद्दल मी स्वतः प्रतीच कृतज्ञ आहे. मी इतके सक्षम आहे, आपण इतके सक्षम आहोत याबद्दल माहीत नव्हतं आणि आता माहीत झालेलं आहे. त्याबद्दल मी कृतज्ञ आहे आणि माझे स्वतःला शतशः धन्यवाद. आता हळूहळू डोळे उघडा. काय वाटतंय? खूप छान वाटतंय. खूप छान वाटतंय. तुमच्यासाठी काय काय ओपन झालं छायाताई? शांत आणि स्थिर लाईफ जर मिळालं ना तर सगळं काही आतच आपल्याला सॅटिस्फाईड होतं. आतूनच वेगळं काही लागतं असं वाटतच नाही. बरोबर. तर आजपासून तुम्ही या स्वरूपासोबत जगायला तयार आहात का? हो, नक्की. व्हेरी गुड. तर तोच प्रश्न जो मी छायाताईंना विचारला तुम्हाला सगळ्यांना विचारते. हे जे नवीन तुमचं स्वरूप आहे, यासोबत आणि ह्याला आपल्या जीवनात, आपल्या शरीरात, आपल्या मनात अवतरित करण्यासाठी तुम्ही तयार आहात का? कारण तुमचे जीवनातले जे जुने रिझल्ट्स होते ते तुमच्या जुन्या स्वरूपाने बनवले होते. आता आपल्याला जर नवीन रिझल्ट क्रिएट करायचे तर आपल्याला नवीन स्वरूपाचा अंगीकार करावा लागेल. बरोबर? तर आज तुमचा असाइनमेंट हा आहे की तुम्हाला हे तुमचे नवीन आयडेंटिटी स्टेटमेंट जे बनवले आहेत ते आपल्याला 3-4 ठिकाणी लिहून ठेवायचे आहे आणि अशा ठिकाणी ठेवायचे जे आपल्याला परत परत दिसणार है ना. एक तुमच्या रेफ्रिजरेटरवर, एक जिथे तुम्ही बसता परत परत. जेव्हा जेव्हा तुम्ही त्या स्टेटमेंटला बघाल तेव्हा तेव्हा तुम्ही परत तुमची ती नवीन ओळख काय आहे त्या भावनेसोबत कनेक्ट होणार. बरोबर? कारण आज आपण एक खूपच व्यवस्थित, स्ट्रक्चर्ड आणि सिस्टमॅटिक प्रोसेस फॉलो केलेली आहे.
आता यातून जे इंट्युशन्स येतील त्याला आपण फॉलो करणार आहे आणि त्याचबद्दल आपला उद्यापासूनचा प्रवास राहणार. आता याच्याशी अलाईन होणारे आपले विचार कुठले अंगीकारायचे, याच्याशी रिलेटेड आता या स्वरूपासोबत अलाईन होण्यासाठी माझ्या जीवनात जे अडथळे होतात आहे ते अडथळे मला दूर करणे हेच माझं काम आहे. फक्त हा अडथळा आहे का, चला याला ऍड्रेस करा, दूर करा. फक्त अडथळे दूर करण्याचं काम करायचंय. जे हवंय ते आपोआप तुमच्याकडे येणार आहे. ठीक आहे. आजच्या सेशन नंतर तुमच्यासाठी काय ओपन झालं ते तुम्ही इथे शेअर करू शकता किंवा आपल्या ग्रुपमध्ये शेअर करू शकता. कारण मला कळलं पाहिजे की हे तुमच्या हृदयापर्यंत किती पोहोचलंय, तुमच्या मनामध्ये, तुमच्या मेंदूमध्ये काय बदल झाले, तुम्ही किती तयार आहात, किती % कमिटमेंट तुमच्या या नवीन स्वरूपाबद्दल तुमची आहे. ठीक आहे. तर आता याच भावनेत राहा. मी तुम्हाला कुठलीही शेअरिंग मागणार नाहीये आत्ताच्या आत्ता, कारण माझी इच्छा आहे की तुम्ही या भावनेत राहावं, या शांततेत आणि स्थिरतेत राहावं, थोडा याचा आनंद घ्यावा. कारण आपल्याला कधी कधी फार कमी क्षण मिळतात असे स्वतःसोबत बसण्याचे, स्वतःच्या भविष्यातल्या नवीन स्वरूपाला बघण्याचे. 3-4 मिनिट या स्पेसमध्ये राहा. जेव्हाही तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल तुम्ही ग्रुपमध्ये तुमचे लर्निंग्स टाकू शकता. तुम्ही काय शिकल्यात आज आणि तुम्हाला आज काय मिळालं, तुम्ही कुठलं स्वरूप निर्माण केलं याबद्दल जरूर लिहा. कारण जेव्हा तुम्ही लिहाल तर ती जी ओळख आहे तुमच्या मेंदूमध्ये कायमची होऊन जाते. लिहा, टाईप करा, एकच गोष्ट आहे. मेंदूमध्ये ती कायमची होऊन जाते. आणि मग जे वाचतात ते तुम्हाला असा विचार, अच्छा ओके, म्हणजे अनिता मॅडमनी म्हटलंय की आजपासून ते सगळ्यांवर विश्वास ठेवणार आहे आणि शांत आणि स्थिर राहणार आहे. आता 10 लोकांनी जर हे वाचून घेतलेलं आहे किंवा 100 लोकांचा ग्रुप आहे, 100 लोकांनी वाचून घेतलेलं आहे, आता त्यांच्या मनाचे आशीर्वाद तुमच्यापर्यंत पोहोचणार, तुमची ही ओळख अजून पक्की होणार. कारण प्रत्येक व्यक्तीच्या मनात तुमच्याबद्दल परसेप्शन ते आहे. and that creates an impact that makes energy flow very easily. तर उद्या भेटूया परत सकाळी 6:30 वाजता. असाच आपला एक पुढचा म्हणजे विचार, आजपासून आपण विचारांची सुरुवातच केलेली आहे, तर आपण उद्या थॉट्स म्हणजे विचारांमध्ये अजून खोलवर जाऊया. तोपर्यंत लक्षात ठेवा, आज जी तुमची ओळख तुम्ही बनवलेली आहे तीच तुम्हाला म्हणते तथास्तु. कारण या ओळखीपासून जेव्हा तुम्ही ऍक्शन घेता, जेव्हा तुम्ही यानुसार तुमचं अटेन्शन ठरवता, आपोआपच जे तुम्हाला हवंय ते खरंच येतं. आणि मग हा बिलीफ दूर होतो की सगळं काय मेहनत केल्यानेच मिळणार. ती मेहनत सुद्धा प्रेमाचं काम होऊन जाणार. हो ना. तर आज तुम्हाला जे हवं ते सगळं मिळो, ही सदिच्छा. तथास्तु.